नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडं ईश्वरू आणि एजे बोलत असतात. एजे म्हणत असतात की मला कळत नाही आहे रे, नक्की काय करायचं. लीला एवढं सगळं करते, घर सांभाळते, सगळं चांगल्या पद्धतीनं करत आहे, हँडल करत आहे गोष्टी. मग तिला काहीतरी थँक्यू वगैरे म्हटलं पाहिजे की नाही, मला कळत नाही आहे. पण माझ्या मनात तिच्याबद्दल कोणतीही स्पेशल फिलिंग नाही आहे, असंही एजे स्पष्टपणे सांगत असतात. इकडे लीलाही त्याच गोष्टींचा विचार करत असते की मी एजंटना कसं सांगू, माझ्या मनात जे काही आहे याबद्दल मी एजंटशी कसं बोलू, हा विचार इकडे लीलाच्याही मनात चालू असतो. लीलाही त्याच गोष्टींचा विचार करत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं लीला म्हणत असते की नक्की काय केलं पाहिजे, मला ना एजंटना काही करून आज डेटवरती घेऊन जायचं आहे. पण त्याचवेळी सरस्वती आणि लक्ष्मी दरवाजाच्या बाहेर असतात आणि लीलाचं हे सगळं बोलणं ऐकत असतात. त्यांना असं वाटत असतं की लीला हिने जो काही प्लॅन केलेला आहे तिचा आपण पचका करायचा आहे, कारण हिला डेटवरती जायचं आहे ना, असा त्यांचा प्लॅन असतो. आणि त्याचबरोबर लीला म्हणते की काही करून आता मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत. आणि तेवढ्यातच आता ईश्वरूने इकडे सांगितलेलं असतं की एजे तुम्ही लीला वहिनींना घेऊन बाहेर जा फिरायला. तर एजे म्हणतात की नाही, फॉरेन टूरला जायला तिला नाही जमणार, कारण अजून तिचा व्हिसा वगैरे पासपोर्ट वगैरे बाकी आहे. त्याचबरोबर नंतर तो सांगू लागतो मग एजे मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही त्यांच्यासाठी पार्टी अरेंज करा. तेव्हा एजे म्हणतात की नाही, तिला पार्टी वगैरे या गोष्टी आवडत नाही आहेत, त्यामुळं पार्टी वगैरे ठेवणं शक्यच नाही. त्यानंतर पुढचं उत्तर असतं, ईश्वर म्हणत असतो की मला काय वाटतं माहिती आहे का, तुम्ही म्हणताय ना तुमच्या मनात तसं काही स्पेशल नाही आहे, पण मला जे वाटतंय ते मी सांगत आहे. तर तुम्ही काय करा माहिती आहे का, लीला वहिनींना घेऊन लॉंग ड्राईव्हवर जा बरं. तेव्हा ईश्वरूने आता ही गोष्ट सांगितलेली आहे, ही एजंटना चांगली पटते. एजे म्हणतात की ठीक आहे, मी जाईल लॉंग ड्राईव्हवर. आता एजंटना ही गोष्ट तर पटलेली आहे. एजे लॉंग ड्राईव्हला लीलाला घेऊन जायला तयार झालेले आहेत. आणि एजंटनी सांगितलेलं असतं की ईश्वरू ही गोष्ट अजिबात कोणाला काहीही सांगायची नाही, आणि ही गोष्ट टॉप सिक्रेट आहे, एवढं लक्षात ठेव. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरू बाहेर येतो आणि लीलाचा कॉल आलेला असतो. लीला म्हणत असते की ईश्वरू माझ्यासाठी एक गोष्ट करायची आहे. तर तो म्हणतो की माझ्याकडे पण सरप्राईज आहे. तेव्हा लीला म्हणते काय सरप्राईज आहे असं विचारत असते. तेव्हा ईश्वरू म्हणत असतो की नाही, मी नाही सांगू शकत, ते टॉप सिक्रेट आहे, आणि एजंटचा मी पिया आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र लीला म्हणत असते हो का, माहीत आहे मला तुझं टॉप सिक्रेट, आणि तू तर माझा भाऊ आहे ना, आणि मग मला जे दिलेलं आहे, माझ्याशी जी बांधिलकी त्याचं काय. तेव्हा ईश्वर म्हणत असतो की एजे लॉंग ड्राईव्हला घेऊन जाणार आहेत. हे ऐकल्यानंतर लीला म्हणत असते माझ्याही डोक्यात तोच प्लॅन होता, मग एजे एक गोष्ट करायची आहे. तेवढ्यात इकडे लीलाला आठवत असतं, आजींनी सांगितलेलं असतं की माझा पहिला अधिराम मला पुन्हा भेटला पाहिजे, असं आजीचं म्हणणं असतं. मग आजी हे लीलाला बोललेले असतात, आणि लीलाला त्यांनी सांगितलेलं असतं की काही करून मला पहिला अधिराम परत हवा आहे, असं आजींना वाटत असतं. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लीला सर्व प्लॅनिंग ईश्वरूला सांगते की आणि मला एक बाईक हवी आहे, कारण लीलाला हे सगळं आठवत असतं की एजे हे अंतराबरोबर पाणीपुरी खायला जायचे, त्याचबरोबर ते दोघं फिरायला गेलेले, कशा पद्धतीनं प्रपोज केलेलं होतं, या सर्व गोष्टी लीलाला आठवत असतात, आणि लीला त्या पद्धतीनं सांगत असते. त्याचबरोबर ईश्वरू या सगळ्यासाठी तयार होतो. लीला छान तयार झालेली असते, तर खाली दुर्गा वगैरे सर्वजण बोलत असतात. दुर्गा म्हणत असते संध्याकाळच्या मेनूचं काय आहे विचारलं आहे का नाही, नाहीतर परत येऊन ती चिडचिड करायची. तेव्हा लीला आवरून खाली येत असते. तेव्हा दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी सगळ्याजणी पाहू लागतात. त्यांना धक्का बसलेला असतो, ही एवढी छान तयार होऊन कुठे चाललेली आहे, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि त्या तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा लीला खाली आल्यानंतर सांगत असते की आज रात्री जेवायला मी आणि एजे नाही आहे, त्यामुळं मेनू जो ठरलेला आहे तो करा, आमच्या दोघांचं जेवण बनवू नका, आम्ही डेटवर चाललेलो आहोत, असं इकडे लीला स्पष्टपणे सांगते. तेव्हा मात्र या सगळ्यांची तोंडं पाहण्यासारखी झालेली असतात. आता ही लीला डेटवर जाणार आहे या गोष्टीचा त्यांना राग येत असतो. त्यांना आवडत नसतं की ही डेटवर जाते आणि आपण काय करतोय, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आणि इकडे लीला बाहेर येते, ईश्वरूला विचारते. ईश्वरू सांगतो की हो, आपण जसं ठरवलं होतं ना तसंच सगळं प्लॅनिंग झालेलं आहे. ईश्वरूने छान असा प्लॅन केलेला असतो आणि खूप सुंदर असं सरप्राईज तयार केलेलं असतं. तेवढ्यातच एजे तिथे येतात, आणि लीला एजे आल्या त्यांना सांगते की एजे तुमच्यासाठी छान सरप्राईज आहे. एजे म्हणतात काय आहे. लीला तिच्याच तंद्रीत असते आणि हे सगळं बोलत असते. या सुनाही बाहेर येऊन पाहत असतात की नक्की काय चाललेलं आहे, म्हणून याही पाहू लागतात. तेव्हा लीला एजेंना म्हणते की एजे तुमच्यासाठी हे सरप्राईज आहे. आणि मग लीला एजेंकडे पाहत आहे, एजे लीलाकडे पाहत आहेत, आणि मग एजे ईश्वरकडून चावी घेतात. एजे गाडीवर बसतात आणि लीलाला म्हणतात की बस
आता लीला आणि एजे दोघंही बाहेर फिरायला निघालेले आहेत आणि लीला एजंटच्या मागं बसलेली आहे. लीलाने एजंटच्या खांद्यावरती हात ठेवलेला आहे. लीला एजंटबरोबर जाम खुश आहे आणि त्याहीपेक्षा एजेही तेवढेच खुश आहेत. एजंटनाही खूप छान वाटत आहे. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लीलाचा हात एजंटनी हातात घेतलेला आहे आणि तिच्या हातावरती किस केलेलं असतं. इथंपर्यंत लीलाच्या डोक्यात प्लॅनिंग सुरू असतं आणि घडतो मोठा धमाका. कारण लीला तर एजंटच्या मिठीत गेलेली आहे. एजंटना तिने मिठी मारून बसले. एजंटनीही तिचा हात हातात घेतला आहे. दोघंही खूप खुश आहेत. पण त्यानंतर खरी वाट लागते ती म्हणजे विचित्र. आणि मग एजे भयानक चिडतात आणि हे सगळं कोणी केलंय हा एकच प्रश्न एजे विचारतात. आणि एजंटचा जो राग आहे तो अनावर झालेला असतो. दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी पाहतच असतात. लीला मात्र एजंटकडे पाहत असते. ईश्वरूच्या हातातली चावी त्यांनी हिसकावून घेतलेली असते. आणि इकडे एजे मात्र भयानक चिडलेले असतात. त्यांचा राग अनावर झालेला असतो आणि एजे रागाने आतमध्ये निघून जातात आणि ईश्वरूला सांगतात की ती गाडीत देऊन टाक. इकडे ईश्वरू आत येतो. दुर्गा म्हणते की तुला कळत नाही आहे का रे, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे. अशी कोणतीही गोष्ट करायची असेल एजंटच्या बाबतीत तर मला विचारायचं, या घरातलं सगळं मी बघतोय ना, असं ती म्हणत असते. तेव्हा ईश्वरू तिला सांगत असतो की कसं आहे माहिती आहे का, नवरा बायकोची गोष्ट होती ना, मग मी विचार केला तुम्हाला कशी सांगावी, म्हणून मी तुम्हाला काही सांगितलेलं नाही आहे, असं स्पष्टपणे ईश्वरू बोलत असतो. तेव्हा दुर्गा म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एजे अंतराच्या फोटोच्या समोर येतात आणि अंतराला म्हणतात की का हे असं होतं आहे माझ्या बाबतीत का असं होतं आहे, मला कळतच नाही आहे, मी कशा पद्धतीने हँडल करू या गोष्टी. असं एजे रडत आहेत, ओरडत आहेत. पाठीमागून लीला आलेली आहे. लीला एजंटकडे पाहत आहे. एजे मात्र कासावीस झालेले असतात. त्यांचं एकच म्हणणं असतं की का असं होतं आहे, हे सगळं का थांबलं पाहिजे, हे सगळं असं एजंटचं म्हणणं असतं. आणि एजे बोलत असतात लीलाने एवढं केलेलं आहे मान्य आहे, पण मी तिच्यावर चिडलो कारण मला ना अनावर झालेलं आहे. मला कळत नाही आहे की मी कशा पद्धतीनं गोष्टी हँडल केल्या पाहिजेत. अंतरा मी नाही विसरू शकत, मी नाही मूव्ह ऑन करू शकत तुला सोडून मागे, त्याच्यापुढे मी नाही जाऊ शकत, असं एजे बोलत असतात. आणि इकडे एजंटच्या या बोलण्यामुळं आता ती जी मागं लीला उभी असते तिला कळत असतं. कारण एजंटच्या मनात लीलाविषयी काहीतरी आहे हे लीलाला माहिती असतं. म्हणूनच लीला या सगळ्याचा विचार करत असते. त्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की लीला एजंटना विचारते, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर आज रागवला, सकाळपासून तुम्ही मुद्दामून हे करत होता, पण आत्ता तुम्ही मनापासून रागवला. मलाही माहिती आहे तुम्ही माझ्यावर रागवलेला आहात, या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण यामध्येही तुमच्या मनात असलेली माझ्याविषयीची स्पेशल जागा, तुमच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आहे म्हणून तुम्ही माझ्यावर रागवताय, तेवढा हक्क दाखवताय. एजेंटना लीला सांगत असते. लीलाला एजे म्हणत असतात की नाही मला माहिती आहे तुझ्याबद्दल माझ्या मनात काही नाही आहे, पण लीला म्हणत असते मला माहिती आहे की तुमच्या मनात नक्कीच माझ्याबद्दल काहीतरी आहे आणि म्हणूनच तुम्ही माझ्यावर एवढे रागवत असतात, माझ्याशी अशा पद्धतीने बोलत असता. आणि हे सगळं लीला बोलत असते. एजे मात्र पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.